पुंडलीकवरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। क्षेत्रज्ञ आणि प्रकृती पुरुष या गोष्टी भगवद्गीतेमध्येच आहेत। भगवद्गीता प्रकृती पुरुष समजून देण्यासाठी आणि क्षेत्रज्ञ समजून देण्यासाठी कितीही प्रयत्न करून किती वेळा सांगावं लागलं तरी म्हणजे दोष घेऊन सांगण्याचा प्रयत्न करते। तसंच हे सगळ्या चिंतनातून पाहिलं तर आम्हाला हे समजून यावं याकरता अण्णांनी सुद्धा खूप तळमळीनं प्रयत्न केलेले आहेत। त्यांच्या ठिकाणी सुद्धा हे समजून देण्यासाठी कितीतरी शब्द भांडार यांनी इथं निर्माण केलं आणि अत्यंत अवघड प्रक्रिया सोप्या कशा करायच्या हे त्यांनी त्यात पाहिलं। आता काल हे सगळं मांडत असताना भगवद्गीतेचा क्रम कसा आला आहे म्हणजे त्याच्यामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान हे कसं सांगितलं हे सांगत असताना 5-6 अध्यायापर्यंत त्यांनी कालचं आपल्याला सगळं सांगितलं होतं। यावरून 3 ते 6 अध्याय अखेर इंद्रिय निग्रह आणि अंतःकरण निग्रह यात अधिक भर देऊन योगाचा परिपाक दाखविला। आता 3 ते 6 मध्ये कर्मयोगच सांगितला, पण त्या कर्मयोगात इंद्रिय निग्रह आणि अंतःकरण निग्रह या दोन्ही गोष्टीची गरज आहे आणि ते जर झालं तरच आपल्याला काय आहे की पुढचा योग करता येईल। म्हणजे मग त्याच्याकरता जसं ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय आहे की आरुरुक्षोर्मन्योर योगम कर्मकारणमुच्यते। जसं त्याला कर्मकारण आहे तसं शमदम हे कारण आहे, शमक कारणमुच्यते दुसऱ्या तुकड्यात सांगितलं। म्हणजेच हे सगळं अगोदर झालं पाहिजे, इंद्रिय निग्रह झाला पाहिजे, अंतःकरण निग्रह झाला पाहिजे, तरच योग करता येईल। मनुष्याच्या ठिकाणी आत्तापर्यंत जर अडचण काय केली असेल तर इंद्रियानंच केलेली। इंद्रिय विषयाधीन झालेले आहेत आणि ते इंद्रिय आम्हाला विषय सोडून दुसरा कुठला विचारच करू देत नाहीत। आपली अशी समजूत करून दिलेली की या विषयाशिवाय दुसरीकडं कुठं सुख नाहीच, इतके ठाम आपली समजूत करून दिली। आणि इंद्रियांना बाजूला केल्याशिवाय तर परमसुखाकडे जाता येत नाही। म्हणून इंद्रिये ताब्यात आणावीत किंवा त्यांच्या ठिकाणी निग्रह करावा, अंतःकरणातही निग्रह करावा, कारण अंतःकरणात या सगळ्या आहेतच। चित्ताच्या ठिकाणी अनेक गोष्टी भरलेल्या आहेत, मन संकल्प विकल्पानं भरलेलं आहे। त्या सगळ्याचा निग्रह झाला तरच आपल्याला काय जसं 9व्या अध्यायात सांगितलं की तू मने हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते। म्हणजे तिथं सुद्धा निग्रहाचाच विषय आला, चित्ताच्या निग्रहाचा विषय येतो। म्हणून हे त्या अत्यंत गरजेच्या गोष्टी 3 ते 6 अध्यायात झालेल्या आहेत। या जागोजाग परतत्वापर्यंत वर्णन केल्याचे जरी दिसत असले तरी या ध्येयाचा विसर पडू नये एवढाच हेतू आहे। आता पहा, आपण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यांच्याकडे जर लक्षपूर्वक पाहिलं अभ्यासाच्या दृष्टीनं तर कोणताही एक मुद्दा जेव्हा घेतला जातो तो त्याचा परिपाक कुठे तर आत्मरूप होण्यातच आहे। म्हणजे मग सुरुवात सांगत परतत्वात कसं एकरूप होईल इथपर्यंत आहे।
कुठेही हा मुद्दा निर्माण झाला की शेवट त्याचा परतत्वाशी एकरूप होण्यात आहे. आता ही सगळी मांडणी तयार होते, त्यांच्या लिखाणाची ती पद्धत आहे. पण इथं परतत्वाचं एकत्रत्व दाखवण्यापेक्षा हेच ध्येय आहे असं सांगून दिलं. म्हणजे जिथं आता आपल्याला समरस व्हायचं आहे, ते समरस होण्याइतकी आपली योग्यता अजून नसेल, योग भूमिकाही आपल्याकडं तयार झालेली नसेल, तर आपल्याला काय करायचं आहे हे कळालं पाहिजे. म्हणून कोणतं ध्येय आहे हे निश्चित झालं आणि ध्येयाचा विसर पडू नये म्हणून जागोजागी क्रम जसा जसा आला, कुठलाही मुद्दा निर्माण होऊन शेवटी काय आहे तर परतत्वाचंच स्पष्टीकरण दिलं. इंद्रिय दमन व अंतःकरण निग्रह करण्याकरता जी ईश्वरार्पण बुद्धी ठेवली होती, अध्यात्मदृष्टीने विशेष स्पष्टीकरण केल्याशिवाय बुद्धीचा आंधळेपणा कमी होणार नाही. आता या सगळ्यासाठी युक्ती काय दिली? इंद्रिय दमन व्हावं, अंतःकरण निग्रह व्हावा, याकरता काय तर इंद्रिय विषयाची इच्छा करतात आणि अंतःकरण फलभोगाची इच्छा करतं. तर या दोन्ही गोष्टी काय करायच्यात? ईश्वरार्पण करायच्यात. म्हणजे इंद्रियांच्या विषयभोगाची इच्छा असो किंवा अंतःकरणात फलभोगाची इच्छा असो, हे काय झाली? ईश्वरार्पण बुद्धी झाली. मग जी बुद्धी ईश्वरार्पणतेनं चालली जाते, त्या बुद्धीला योग्य करण्याकरता अध्यात्मज्ञान त्या ठिकाणी दिलं. म्हणजे मग काय होईल की स्पष्टीकरण होता होता या बुद्धीच्या ठिकाणी डोळसपणा येईल. आत्तापर्यंत बुद्धी जे करते ते सगळं करत जरी असलं तरी आंधळेपणाच आहे. आपण काय करतो, कशाकरता करतो हे कळत नाही. माणसं करत नाहीत देवाचं असं नाही, सगळी माणसं करतात. सगळं अगदी व्यवस्थित चाललेलं असतं. पण या सगळ्या पाठीमागे हे का करतो, यांनी हे केल्यानं काय होतं याचं कधीच आपण विचार केलेला नाही. असं का करतो तर आहे घरात आमच्या पद्धत आहे, हीच झालं, सगळे करतात म्हणून आम्ही करतो असंच म्हटलं जातं. पण जर त्या ठिकाणी अध्यात्मदृष्ट्या म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने जर आपण पाहत गेलो तर मात्र आपल्या बुद्धीला त्याचा उकल होईल. मग ती बुद्धी कशी झाली तर आंधळेपणा तिथला कमी होत चालला, त्या बुद्धीला समज वाढायला लागली. समज वाढलेली बुद्धी काय आहे? पालट होऊ लागला. बुद्धीचा पालट झाला तरच आपण जे काही करतो आणि ते करत असताना हे सगळं केलेलं साधन साध्यापर्यंत म्हणजे ध्येयापर्यंत कसं घेऊन जाईल हे आपल्याला तिथं सांगितलं जातं. कुंकवाच्या कारखान्यात कुंकू तयार करणे हा हेतू आहे, पण हळद हे स्थूल रूप आहे. त्याचे सूक्ष्म पीठ तयार करावयाचे आहे. परंतु हळदीचे तुकडे, नंतर भरडा, नंतर बारीक भुगा हे टप्पे घेतल्या वाचून कुंकवाचे स्वरूप तयार होत नाही. त्याप्रमाणे विषयरूप स्थूलत्वाला प्राप्त झालेल्या बुद्धिस्थ ज्ञान त्याला अध्यात्म स्वरूप प्राप्त होण्यास क्रमरूप अवस्था घेणे जरूर आहे. आता याच्यातही दाखवून दिलं की लगेच आपण कुठंतरी काय ग्रंथ वाचला किंवा ऐकला म्हणजे क्षणात लगे बुद्धी पालटली असं होत नाही. तिच्या ठिकाणी पालट होण्यास जसा वेळ लागतो, कसा वेळ लागतो त्याचं एक उदाहरण आपल्यापुढं ठेवलं की जिथं कुंकू तयार होतं त्या कारखान्यात हळदीपासून कुंकू तयार होतं. मग त्याच्याकरता हळद पहिल्यांदा काय करायची तर फोडून घ्यायची, म्हणजे त्याचे तुकडे करायचे आणि सुरुवातीला तिचा भरडा तयार करायचा. पुन्हा भरड्याचं पुन्हा दळण करून पुन्हा त्याच्यात चाळण होऊन अजून निघालेलं पुन्हा दळलं जायचं. म्हणजे बारीक जेव्हा निघेल पीठ सूक्ष्म तेव्हा त्याच्यापासून कुंकू बनलं जातं. म्हणजे मग त्याचे किती प्रकार पडलेत, हळकुंडाचे तुकडे, भरडा, दळण, पुन्हा त्याच्यात जे काय उरलं त्याचं दळण, असं टप्प्याटप्प्यानं आपल्याला त्या ठिकाणी काय आहे की कुंकवाच्या
स्वरूपापर्यंत आणलं आणि तिथून मग कुंकू तयार होतं. तसं आत्तापर्यंत काय झालं आहे, तर स्थूलमानानेच आपण सगळे आहेत. आपल्याला विषय समोर आहेत आणि विषयाचा भोग घेतला म्हणजे बरं वाटतं. हे सगळं स्थूलच आहे. त्याच्यामुळं इंद्रिये विषयाधीन झाली. त्यांना त्यातनं काढण्याकरता या विषयात काही नाही, हे विषय आपल्याला भासमान आहेत, याच्यात सुख आहे असं आपल्याला भास आहे. हे कुणाला समजून द्यावं लागेल? बुद्धीला समजून द्यावं लागेल. कारण बुद्धीने त्या गृहीत धरलेलं आहे की हे सगळं केलं म्हणजे मला सुख होतं, हे पाहिल्यावर सुख होतं, हे ऐकल्यावर सुख होतं, ह्याचा वास मिळाला म्हणजे सुख होतं, हे खायला मिळालं म्हणजे सुख होतं. हे सगळे इंद्रियांचे विषयच आहेत. पण ह्या सगळ्यापासून सुख नसून हे सगळं मिळालं की तुझी बुद्धी स्थिर होते आणि स्थिर बुद्धीत आतलंच सुख प्राप्त होतं, असं जेव्हा समजून सांगितलं जातं तेव्हा. पण एका क्षणात ते सुद्धा नाही. म्हणजे जे आत्ता जे हे सगळं आपण विषय मिळवून विषयाचा भोग घेतो ते बुद्धिस्थ ज्ञानच आहे. बुद्धिस्थ ज्ञान कमी होऊन अध्यात्म स्वरूपाचं ज्ञान त्या ठिकाणी निर्माण व्हायला वेळ लागतो. म्हणजेच पहिल्यांदा काय आहे की ते सगळं आहे ते मलिन सगळं झालेलं ते आधी शुद्ध करावं लागतं, म्हणजे स्वच्छ करावं लागतं. आणि स्वच्छ झाल्यावर तिथं मग त्या ज्ञानाची बैठक होईल. तेव्हा पहिल्यांदा काय आहे की हेच ज्ञान, कोणतं अध्यात्म ज्ञानच बुद्धिस्थ ज्ञानाला धुवून काढण्याचं काम करतं. जसं एक उदाहरण सांगतात की नारदाची आणि वाल्याची भेट झाली आणि मग तिथं ठरलं की आता हे सगळं पाप धुवून जाण्यासाठी काय करू, वाल्याने विचारलं. तेव्हा मग त्यांनी सांगितलं रामनाम घे. तेव्हा आता तो रामनाम घेण्याचा प्रयत्न करणार होता. तोपर्यंतच त्या रामनामानं नारदाच्या कानात सांगितलं की हे किती मलिन झालेलं आहे आणि असल्या ठिकाणी मला कसं बसायला लावतो. मग नारदानं रामनामाला सांगितलं की तुला हे वाटतंय ना इतकं मलिन आहे, तर अगोदर ह्याला स्वच्छ कर आणि सगळं स्वच्छ झाल्यावर मग तू तिथं बस. म्हणजे मग या ठिकाणी नामस्मरण बसायचं असेल तर ते जर अंतःकरण म्हणजे ते साधन इतकं काय आहे गलिच्छ आहे, तर त्याची शुद्धता कशाने होईल? त्याची शुद्धता सुद्धा नामानेच होते. म्हणजे पाणी प्यायचं असेल आणि भांडं घाण झालं असेल तर भांडं कशाने धुवायचं? पाण्यानेच धुवायचं आणि मग त्या स्वच्छ झालेल्या भांड्यातून पाणी प्यायचं. तेव्हा नाम पहिल्यांदा साधन म्हणून आलं आणि साधन मग तेच साध्य पुढं होईल. तसं हे सगळं जे काही क्रम अवस्था आहेत त्या पूर्ण करण्याकरता बुद्धीला अध्यात्मज्ञानाची बैठक तयार होण्याकरता पहिल्यांदा बुद्धिस्थ ज्ञान बाजूला करायचं आहे. मग हे दूर करण्याकरता तिथं अध्यात्मच त्या ठिकाणी काय आहे समजून दिलं जातं. मग अध्यात्म स्वरूपाची तिथं एकदा जागा तयार व्हायला लागली की मग बुद्धी ते सगळं धारण करायला लागते. मग हळूहळू करत तिच्या ठिकाणी परिपक्वता येते. असे झाले क्रम. म्हणजे कुंकू कारखान्यातलं उदाहरण देऊन कसं क्रमाक्रमानं जावं लागतं तसं इथं क्रमाक्रमानं आल्यावर मग बुद्धीची शुद्धता होते. पण याच्यात आणखी एक आहे की बुद्धी शुद्ध होत होत जाईल. पण बुद्धी शुद्ध करताना या क्रमामध्ये विलंब पडला म्हणजे काही दिवस तो क्रम थांबलाच, शुद्ध होता होता थांबला, पुढचं जे काय करायचं आहे ते राहिलंच मध्ये, तर परत अवघड होतं. कारण जेवढी शुद्ध झाली ती शुद्धता परत तिच्या ठिकाणी अशुद्धतेकडे वळते. म्हणून हे सातत्य पाहिजे. एकदा बुद्धीची शुद्धता सुरू झाली की सतत बुद्धी शुद्ध करतच जायचं आणि शुद्ध झाल्यावर शुद्ध राहील याची पुन्हा काळजी घ्यायची. हे सगळं काय आहे की सतत असलेला परमार्थ आहे. परमार्थात माझं झालं असं म्हणायचं नाही, तर होत राहणारच आहे आणि झालेलं पुन्हा सांभाळून ठेवायचं किंवा ते पुन्हा काही त्याच्या ठिकाणी बदल होऊ नये हे पाहत राहायचं. अंतरंग उपासनेला लागण्यापूर्वी बहिरंग उपासनेचे अंतर्मुखत्व
6 अध्याय अखेर केले. हा पहिला टप्पा केला. आता पुढं काय आहे, उपासना कांड सांगणार आहेत. पण त्याच्या अगोदर एक आहे की उपासना करायची असते ती कुठं, तर अंतरंगात. पण अंतरंग उपासना व्यवस्थित होण्याकरता बहिरंगाची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे. म्हणजे बहिरंग सगळं जर नीट असेल तर उपासनेच्या अंतरंगाकडं व्यवस्था निर्माण होईल. म्हणजे जसं आपल्याला स्थिर बसायचं असेल तर स्थिर बसण्यासाठी जे काही अडीअडचणी त्या सगळ्या दूर केल्या पाहिजेत. मुळात मनुष्य काय करतो, तर अंतरंग उपासनेला बसायला कुठंतरी एकांतात बसतो. म्हणे एकांतात त्याला दुसरा काय त्रास होईना म्हणून ते सगळं दूर दूर ठेवतो. कुठंतरी आतल्या खोलीत जा, मुलाबाळांना शांत करा, भांडीकुंडी वाजवू नका, कोणी हाक मारू नका, कोणी बोलू नका. हे झालं सगळं खरं. त्याला हे सगळा बंदोबस्त करावा लागला. पण एका जाग्याला बसल्यावर हे मन आणि ती इंद्रिये, त्यांच्या ठिकाणी इंद्रियाच्या ठिकाणी विषयाच्या वासना होतील, मन काहीतरी कल्पना काढील, तेही शुद्ध व्हावं म्हणून ही सुद्धा बहिरंग उपासनाच आहे. बहिरंग उपासनेत मुख्यतः जे वर सांगितलं की इंद्रिय निग्रह आणि दुसरं काय अंतःकरण निग्रह, हे मुख्यतः सांगितलं. हे बहिरंग अभ्यासच आहे. तो जर पूर्ण झाला तरच उपासनेचे अंतर्मुखत्व आपल्या ठिकाणी व्हायला लागल. म्हणजे तो जो कोणी उपासक आहे त्याला त्याची स्थिरता प्राप्त होण्याकरता केवळ अंतःकरणातलंच लक्ष द्यावं लागेल. हे सगळे त्याला ओढून नेणारे इंद्रिये किंवा अंतःकरणातले अनेक गोष्टी त्याला अडचण करणार नाहीत. आता हे कुठपर्यंत झालं, 6व्या अध्यायापर्यंत समजून दिलं. आता उपासना ही सूक्ष्म प्रदेशापर्यंत आली. प्रकृतीसह पुरुष उपासना करीत असल्याने ही मिसळ निवडून प्रकृती एकीकडे करून पुरुष केंद्राकडे उपासना ठेवणे जरूर झाले. आता इथपर्यंत आपण पाहिलं. पण ही सगळी उपासना कुठपर्यंत जाऊन पोचायची, तर सूक्ष्मापर्यंत. म्हणजे जो मनुष्य उपासनेला बसतो त्याला आता स्थूल काहीच नाही. पूर्वी कसं होतं की समजा देवपूजा आहे, मग देवपूजासाठी देवासाठी पाणी आणायचं, देवासाठी फुलं आणायची, देवाचं गंध उघडायचं, हे कर्मच आहेत ना सगळी. पण आता एका ठिकाणी उपासनेला बसल्यावर कुठं कर्म आहेत, कर्म काय करायचं नाहीत. आता अंतःकरणातलं सगळं सुरू झालं. म्हणजे तिथं क्रिया नाही, आता झालं तो विचार सुरू झाला आणि त्याच्यात सूक्ष्मापर्यंत जायचे. पहिल्यांदा आपण पाहिलं की प्रकृतीसह पुरुष उपासना आहे. म्हणजे सगळं जर काही होत असेल तर उपासना करण्याकरता हा जीवरूपी पुरुषाच आधी उपासनेला सुरुवात करतो. कारण जीवालाच या सगळ्या उपासनेतून उपास्य जे काही आहे तिथं एकरूप व्हायचं आहे. वास्तविक पाहता शास्त्र सांगते की मुक्त व्हायचं आहे ते जीवाला. बाकीच्या काय देहाला काय मुक्त, इंद्रियांना मुक्तत्व, अंतःकरणाला मुक्तत्वाची काही गरज नाही. होतं आहे ते कोण, जीव मुक्त झाला पाहिजे. जीवाची जी बद्धता तयार झाली म्हणून सुरुवातीला त्याच्याकडूनच उपासना आहे. आणि नंतर ही जे काय आहे निवड होत चालली. आणि मग प्रकृती आणि पुरुष ह्या दोघांची निवड होऊ लागल्यावर मग हळूहळू पुरुषाकडं आमचं सगळं अंतर्मुखत्व केंद्रित होऊ लागलं. अगोदर काय आहे हे सगळं एकच आहे. आता ह्याची निवड करण्याकरता प्रकृती म्हणजे काय, प्रकृती कशी बनली, प्रकृती कुठं आहे, कुणाच्या सत्तेत चालती हे तपासावं लागेल. आणि पुरुषाच्या आता त्या 9व्या अध्यायात एक दिलं आहे की मनुष्याची उपासना जर अंतःकरणाच्या केंद्रस्थानी किंवा पुरुषाच्या केंद्रस्थानी झाली नाही तर असून काय करायचं. मग स्थूलाकारी नाशिवंते बरवसा बांधून चित्ते पाहते मज अविनाशाते तरी काहीचा दिसे. म्हणजे अविनाशाला पाहायला कुठं पाहायला लागले, स्थूलात. ह्यांच्या घरात आहे का, त्यांच्या घरात आहे का, हे जर पाहायला लागलं तर मी कसा झालो, मी काय स्थूल आहे का. मग स्थूल हे सगळं जर आहे ते नाशिवंत आहे, स्थूलाकारी नाशिवंते. ते ह्यांच्यामध्ये
तुकडोजी महाराज म्हणून आहेत विदर्भातले झालेले, त्यांनी सांगितलंय की लाकडाच्या देवाला अग्नीचं भय, दगडाच्या देवाला वज्राचं भय, सोन्याच्या देवाला सोनाराचं भय. म्हणजे कोणताही देव झाला तर त्याला कोणीतरी विघटन करणारा असतोच. म्हणजे हे देव असून ह्यांचं भय. मग असं कसं आहे तर ह्याच्यात आपल्याला शोधलं पाहिजे. म्हणजे हा देव कोण आहे, हे देव आहे असा स्थूलाकारी का सूक्ष्म आहे, हे सगळं शोधत शोधत जितकी सूक्ष्म प्रदेशापर्यंत आपली अंतर्मुखता जाईल तसतशी आपली शुद्ध उपासना होईल. म्हणून मग आता जे काही उपासना चालू झाली ती पुरुष केंद्रित झाली. पुरुष हा कोण आहे तर हा प्रकृती सगळी जी काय आहे ते पुरुषाच्या सत्तेवर आहे. मग त्याच्याकडं पाहण्याकरता सगळी उपासना तिथं झाली. 7व्या अध्यायापासून 12व्या अखेर उपासनाकांड असल्याने पुरुष उपासना सुरू करून देण्यासाठी 7व्यातच प्रकृती पुरुष निवडण्याचे काम केले. आता तिथपर्यंत जायचं आहे ना, म्हणून मग प्रकृती काय आणि पुरुष काय ही सुरुवात कुठं आता आली, 7व्यापासून आली. म्हणजे मग उपासनेत काय पाय आहे, कशाची उपासना करायची ते झालं तर बरं ना. म्हणजे जसं धान्य असतं, एखादं काय आहे भाजीचं असतं, ह्याच्यातनं काय घ्यायचं आहे आणि काय त्यात जे करायचं हे कळलं तर बरं आहे. नाहीतर काय धान्य तयार करायला लागले मळणी, म्हणजे त्याच्यात उफणणी झाली म्हणजे रास बाजूला पडून फोलकट सगळं निघून गेलं पाहिजे. ते काढून टाकून धान्यरूपी रास आपण हातात घेणं ही निवड करणे. मग जसं तशी निवड जसं होईल करायला लागला तर मग हळूहळू काय ह्याच्यातलं दळणातलं सुद्धा खडे निवडावं लागतात. आणि मग दळण ओझे घडे, निवडिता खडे दळण ओझे घडे तुकोबाराय सांगतात. मग हे सगळं कळलं पाहिजे. आता आपले उद्योग कसे होतात की नीट होत नाहीत. एक उदाहरण सांगितलं, एका घरामध्ये काय आहे त्या सुनेला सासूनी काम सांगितलं की आता तुला बाहेर काय काम नाही, ह्या पोत्यातली ज्वारी काढ आणि त्यातले खडे काढ, दळण सगळं कर. मग ते भरलेलं पोतं घ्यायचे, त्यातली ज्वारी निवडायची. काय तिला दिला असेल जेवढा वेळ मिळाला तेवढा 2 तास 4 तास सगळं निवडायचं, स्वच्छ करायचं, खडे खुडे काढायचे आणि निवडलेलं उचलायचं आणि त्याच पोत्यात टाकायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यातलं. आता हे कधी निवडून व्हायचं, याचं निवडतीन पुन्हा त्या मिसळीतच टाकते. मग निवडलेलं बाजूला टाकणं हे नको का आपल्याला कळायला. मग ते जर परत मिसळलं गेलं तर त्याच्याकरता काय बाजूला करायचं आहे हे सगळं समजून घेण्याकरता आता त्यात दाखवलं की प्रकृतीचं स्थूलत्व आहे आणि परमात्मा म्हणजे पुरुष हा सूक्ष्माकडे. आता ही जेव्हा निवड आपल्याला समजायला लागेल ते कुठं समजायला लागेल, 7व्यापासनं. मग 7व्यापासनं त्याने दाखवलं की जे जे दिसतंय ते स्थूल दिसतंय. आता त्याच्यात दाखवलं आहे ही सगळ्या मनुष्य प्राणी मात्र सगळ्याचं बीज मी, म्हणजे सनातन कारण मी. एक सुरुवात झाली. बुद्धिवानाची बुद्धी मी आहे असं सांगत त्यांनी सांगितलं की दिसतंय ना तुम्हाला पाणी समोर, त्या पाण्यातलं रस मी. तुमच्या पुढं हा सूर्यचंद्राचा प्रकाश दिसतो, त्याचा प्रकाश तत्व मी. हे सगळं सांगत असताना मी कोण आहे ह्यातला मी सूक्ष्म आहे. आणि हे तुमच्या समोर दिसतंय ते सगळं काय आहे, स्थूल आहे, ते प्रकृती आहे. हे कुठं 7व्या अध्यायात एक एक विषय मांडत सगळ्या गोष्टी तिथं मांडल्या. आणि पुरुषाचं यथार्थ ज्ञान व्हायला काही सहजासहजी गोष्ट नाही. कारण आपण आत्ताच पाहिलं की दळण निवडलं खरं पण त्याच्यातच मिसळतं. तसं पूर्ण ज्ञान पूर्ण व्हायला अवघडच आहे. 7व्या अध्यायात त्यांनी दिलं की बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. जे असे बहुजन्म जातील तू मला प्राप्त करून घेणारं ज्ञान आणि माझ्याशी एकरूप व्हायला कितीतरी जातील. कारण काय आहे, हे लवकर निवडलं जात नाही. म्हणजेच कसं आहे, बसायचं प्रकृतीत आणि प्रकृतीलाच निवडायचं आहे म्हणजे हे अवघडच आहे ना.
प्रकृती म्हणते तू माझीच निवड करतो आणि माझाच आधार घेतो. मग हे सगळं बाजूला होण्याकरता अवघड जातं. पुरुष उपासकास पुढील अध्यात्माचे बुद्धियोगरूपी फल मिळण्यापूर्वी देहावसन झाल्यास गती कोणती ते दाखविले. आता थोडासा काय मध्येच एकदा झालता विषय 6व्या अध्यायात अर्जुनानं विचारलं, हे सगळं खरं आहे, तू म्हणतो योग आणि योगप्राप्तीनं माझ्यापर्यंत जाता येईल, पण आमच्या हातून ते पूर्ण झालंच नाही, तर करता करता मध्ये जर देह पडला तर हे सगळं पूर्ण झालं नाही आणि अपुऱ्याच ठिकाणी देह पडला, मग काय होईल? तिथं आता काय करायचं? मग कोणती गती त्याला? तेव्हा आता भगवंतानी 6व्या अध्यायात शेवटी सांगितलं की जे माझ्या रस्त्याला आलेत त्यांची मी दुर्गती कधीच होऊ देणार नाही. त्यांना काय आहे, सद्गतीलाच नेणार. पण सद्गतीला जायचं असेल तर त्यांच्यासाठी काय आहे की योजना आखून ठेवतो. उदाहरण एखादं पहा की आपल्यापासून पंढरपूरला जायचं असेल तर मध्ये 4 मुक्काम करावे लागतात, कारण 4 दिवस लागतात पायी चालत जायला. पायी चालत जायला जर 4 दिवस लागतात तर जे पहिल्या मुक्काम कोणतं, पहिलं गाव येईल तिथं, दुसरा मुक्काम दुसऱ्या गावात, तिसरा मुक्काम तिसऱ्या गावात आणि चौथ्या मुक्कामात कुठं जायचं आहे? पंढरपूरला. पण हे गेले त्या मुक्कामाच्या गावाला गेले, अर्थात दुसऱ्या दिवशी उठून निघायचं, पण तिथंच थांबले 4-8 दिवस, ते तिथनं हल्ले नाही तर तेवढा उशीर होईल की. पहिल्याच मुक्कामात 8 दिवस गेले, दुसऱ्या मुक्कामात, हे जसं त्याचं लांबतच जाईल. दुसरी गोष्ट काय आहे की तो पहिल्या मुक्कामाला गेला किंवा दुसऱ्या मुक्कामाला गेला तर तिथून त्याला पुन्हा पहिल्यापासून नाही चालायचं, त्या मुक्कामाच्या गावापासून पुढं चालायचं आहे. हे सांगितलं आहे भगवंताने की मी ज्या गतीपर्यंत तो आला आहे त्याच्या पुढच्या गती मी पूर्ण करायला लावेन. मग ज्याला अध्यात्मज्ञानाची पूर्तता करून घ्यायची आणि त्याची जर पूर्तता झाली नाही तर मग मी शुचीनाम श्रीमताम गेहे, शुद्ध माणसाच्या, श्रीमंताच्या किंवा जिथं अध्यात्मज्ञानाचं सगळं चाललंय त्या घरी जन्म देतो. त्या घरी जन्म दिला म्हणजे काय होईल, त्याचं जिथपर्यंत झालंय त्यातनं पुढं त्याचं सहज होईल. मनुष्याला जरी इच्छा झालीच तर शोध घ्यावा लागतो. असं कोण आहे, पुसावे सिंहेची वाटे जे जे भेटे तयासी. मला आता काय देव कृपा करील, माझ्यावर देव कृपा करील, असं काय करू मी, असं सगळ्याला विचारावं लागतं. पण ह्याला न विचारता सहजच झालं तर, ज्यांना विचारायचे तेच इथं असले तर मग त्याचं काम झालं ना. म्हणून मग ते त्या ठिकाणी काय केलं की हे विचारलं की आता काय करायचं असतं, त्याच्यासाठी कोणती गती आहे. तर ते सांगतात की पुढं आता त्याला त्याच्या कुठल्याही अडचणी मी येऊ देत नाही, सहज गती त्याला प्राप्त होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.